यूट्यूब चॅनल. तर हे बघा, मी सकाळी आज बेसन केलेली होती, बघू शकते. छान छान बेसन बनवले आणि बेसनचं पोळी बनवली, बघू शकते. छान छान मस्त मऊ झाले ते बघा, खूप मऊ झाले आहेत. तर नाश्त्यासाठी बनवली होती. तर आता मग डब्यासाठी मग चपाती आणि बेसनचं पोळ्या आहे बघा. ते चपाती बनवायला लागले मी अजून, हे बघू शकते. अजून चपाती बनवायला लागले आणि बेसनची पोळी बनवली. तर सकाळी चहा वगैरे पिऊन चहा करून पिलेले आहे. तर सगळं संध्याकाळपासून 6 वाजल्यापासून मी सगळं स्वच्छ घर आवरलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी कशी केलेले. हे बघा, हे सगळं स्वच्छ घासून घेतलेलं आहे. हे बघा, हे सगळं स्वच्छ घासून घेतले. खूप काळी भडक झाल्या होत्या, खूप खरकटा झालेल्या होत्या. तर हे बघा, खालीपासून सगळं स्वच्छ करून घेतलेले, हे बघू शकते. तर हे बघा, घर खाली सगळं स्वच्छ करून घेतलेले, सगळं पसारा कमी केलेले, सगळं वरती पसारा टाकलेले. तर हे बघा, तर इकडं सगळं स्वच्छ झाले आणि इकडं फरस पसारा होती, सगळं कमी केले आणि हे फक्त साईडला कोपऱ्याला मी ठेवलेले. तर बघू शकते, इकडं कपट आहे आणि टी व्ही इकडं शिफ्ट केलेलं आहे मी. तर हे देव आहे आपला कुलदेवची आणि हे सगळं हे केलेलं आहे, बघू शकते. हे सगळं छान 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 बनवून ठेवलेलं आहे. आणि हे गव्हाचं आता काल कटाप मी फोडलेले आहे. तर दळणला ठेवली होती 7 किलो. तर खूप महाग होते, मला खूप महाग भेटलेले. तर हे बघा, पसारा किती छान. आता घर छान आवरायला लागले, पण आमची छत गळते बरं का. हे बघा, आमची छत अजून पाऊस आले की सगळं छत गळून जातं. खूपच पाऊस आतमध्ये येते. हे बघा, इथे अजून वल्ले झालेले आहे, बघू शकते. तर सगळीकडे पाणी धरतात, वरती पण वल्ले होतात, ते बघू शकते. इकडे वल्ले अजून वरती पण झालेले बघू शकते. सगळं वल्ले असं होतं, थोडं थोडं सगळं अख्खा छत गळते आपला. तर त्याच्यातच मी काय करते, तसं गळताना मग हे मी कॅरीबॅग ठेवलेलं आहे ना, हे कॅरीबॅग लावून ठेवते सगळंकडं. मी बघा, एक एक खिळा लावलेले आहे. तर खिळ्यांनी सगळंकडं तिकडं पण लावलेली होती. हे बघा, इकडं पण असं चौकानी कॅरीबॅग लावते मी पाऊस आले की. तर बघू शकते. तर खूप म्हणजे खूपच सगळं छत माझी गळतात. तर आता काय करायचं मित्रांनो, भावांनो, तर बहिणीनं, तर करावं तर लागतं. तर सगळं मी भांडी कशी लावलेली बघू शकते. रोज मी तसंच टाकून जायची मी. आता बघा, सगळं संध्याकाळी आल्यापासून सगळं घर आवरते सगळं, कारण की पाऊस पडले की खूप खाली बसायला जागा नसतात. तर इतकी किचकिच आणि मुलांना खेळायला पण जास्त जागा नव्हती, सगळं मी रिकामी केलेली जागा. हे बघा, कसं पसारा मी लावून ठेवलेले, एका साईडलाच पसारा झालेले. हे तर कपट आहे, मला रोज कपडे काढायला लावायला तर लागतातच. आणि टी व्ही इकडे होती, तर इकडे मी शिफ्ट केलेले टी व्ही. तर बघू शकते किती छान आहे. आणि हे सगळं असं गळायला लागले. तर बघू शकते, सगळं आता भिंतीपासून पाणी येतो. पण आता शक्यतो मी कॅरीबॅग एक संध्याकाळ आले की मी कॅरीबॅग लावून घेते. तर तुम्हाला लावल्यानंतर मी दाखवते. तर काय, आता अजून पंख बी नाही बसवलं, नवीन घर आमचे छत गळतात, तर त्याच्यातच आपण राहतो. तर सगळं निम्म पसारावरती टाकलेलं आहे मी, बघू शकते. तर खाली काहीच नाही, आपल्याला जागा छोटी पडतो म्हणून मी सगळं ना वरतीच ठेवलेलं आहे सगळं पसारा. तर बघू शकते, मी आता कामाला जाणार आहे, मला वेळ नाही आता. पटपट मी आवरते आणि जाते. बाय बाय, आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.